मी डॉक्टर प्रतिभा अंबादास बाहेकर, के वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, भाऊसाहेबनगर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागात कार्यरत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये केन्सची सनातन रोजगार सिद्धांतावरील टीका या विषयासंदर्भात आपण अभ्यास करणार आहे। केन्सचे सनातन रोजगाराचा सनातन सिद्धांत या सिद्धांतावर हा सिद्धांत ज्या अवास्तविक गृहितांवर आधारलेला आहे असं सांगून या ठिकाणी केन्सने टीका केलेली आहे। केन्सने आपल्या रोजगार, व्याज आणि पैसा यांचा सामान्य सिद्धांत या ग्रंथात या सनातन रोजगार सिद्धांतावर कडाडून टीका केली। फक्त टीकाच केली नाही तर त्या ठिकाणी त्यांनी रोजगाराचा नवीन सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे। तत्पूर्वी आपण केन्सने केलेली सनातन रोजगार सिद्धांतावरील असणारी टीका या ठिकाणी अभ्यासणार आहे। आता यामध्ये पहिला घटक या ठिकाणी केन्सने सांगितलेला आहे, अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची समतोल अवस्था असते हे मूलभूत सनातन गृहीत केन्स अमान्य करतो। मग आता सनातन रोजगार सिद्धांताचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण रोजगार अशी अवस्था गृहीत धरलेली आहे, परंतु अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती सामान्य स्थिती नाही। अर्थव्यवस्थेमध्ये कायम अपूर्ण रोजगार किंवा बेकारी हे अस्तित्वात असतेच। अपवादात्मक परिस्थितीमध्येच पूर्ण रोजगार आपल्याला दिसून येऊ शकतो असं केन्स यांनी सांगितलेलं आहे। परंतु सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी पूर्ण रोजगाराचं गृहीत मान्य केलेलं होतं। केन्सच्या मते पूर्ण रोजगार हे सनातन अर्थशास्त्रज्ञांचं गृहीत हे अवास्तविक व काल्पनिक आहे, कारण प्रत्यक्षात अपवादात्मक परिस्थितीमध्येच फक्त आपल्याला पूर्ण रोजगाराची परिस्थिती दिसून येते। पूर्ण रोजगाराची स्थिती अस्तित्वात नसल्याने अर्थव्यवस्थेची समतोल अपूर्ण रोजगार पातळीलाच झालेला असतो। बेकारीचा प्रश्न तात्पुरता नसतो आणि तो आपोआप सुटणारा नसून कायमचा असतो। पूर्ण रोजगाराची स्थिती सामान्य नसून अपवादात्मक असते, अशी टीका केन्सनी सनातन रोजगार सिद्धांतावर केली आहे। त्यानंतर दुसरा घटक सांगितलेला आहे, केन्सने सेचा बाजारविषयक नियम नाकारला। आता से काय म्हणतात? सेने काय नियम मांडलेला आहे? प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो। म्हणजेच काय तर झालेलं जे उत्पादन आहे ह्या उत्पादनाला मागणी निर्माण होतेच, अतिरिक्त पुरवठा पडून राहणार नाही असं सेने मांडलेलं आहे। परंतु हा जो नियम आहे हा नियम केन्सने नाकारला। केन्स म्हणतो प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करण्यास असमर्थ असतो, कारण उत्पादन कार्याचा मोबदला म्हणून उत्पादन घटकांना मिळालेले सर्वच उत्पन्न वस्तू खरेदीसाठी खर्च होत नाही, काही भाग बचत केला जातो। त्यामुळे मागणीची कमतरता निर्माण होऊन अपूर्ण रोजगार अस्तित्वात येतो। मागणीतील कमतरतेमुळे राष्ट्रीय उत्पन्न हे राष्ट्रीय खर्चापेक्षा जास्त होऊन अतिउत्पादन व बेकारी अस्तित्वात येते। अशा पद्धतीने या ठिकाणी केन्सने सेचा बाजारविषयक नियम नाकारलेला आहे। तिसरा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे, अर्थव्यवस्था ही हस्तक्षेपरहित असावी या सनातन विचाराशी केन्स सहमत नाही। बघा, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ काय म्हणतात की अर्थव्यवस्था ही कशी असावी? निर्हस्तक्षेप असावी। सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू नये किंवा कृत्रिम बंधनं सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये टाकू नये। अर्थव्यवस्था ही खुली असावी असं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलं। परंतु केन्स काय म्हणतात? खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार आपोआप निर्माण होऊ शकत नाही। अर्थव्यवस्थेत उत्पन्नाची विभागणी गरीब व श्रीमंत यांच्यात विषमतेने झालेली असते। श्रीमंत वर्गाची उपभोग प्रवृत्ती कमी असल्याने तो आपले सर्व उत्पन्न उपभोगासाठी खर्च करू शकत नाही आणि गरिबांची उपभोग प्रवृत्ती अधिक असते
परंतु उत्पन्न कमी असल्याने ते पुरेसा खर्च करू शकत नाही. म्हणजेच काय, तर वस्तूंच्या पुरवठ्यापेक्षा मागणी कमी राहते. मागणीच्या या कमतरतेमुळे वस्तूचे अतिरिक्त साठे निर्माण होतात आणि हे अतिरिक्त साठे निर्माण होऊन बेकारी निर्माण होते. म्हणून केन्सच्या मते मागणी पुरवठ्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी, बेकारी निर्मूलनासाठी सरकारी हस्तक्षेप आवश्यक ठरतो. अर्थव्यवस्था हस्तक्षेपरहित असू नये, तर अर्थव्यवस्था समतोलात आणण्यासाठी सरकारी हस्तक्षेपच अत्यंत महत्त्वाचा असतो, असं केन्सने त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे. केन्सच्या मते अर्थव्यवस्थेत बचत गुंतवणूक समानता व्याजदराने प्रस्थापित होत नाही. आता सनातन सिद्धांतामध्ये काय मांडण्यात आलेलं आहे की व्याजदराच्या लवचिकतेमुळे बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता साधली जाते. काय म्हटलं आहे त्यांनी की व्याजदरामार्फत आपल्याला बचत आणि गुंतवणूक समान करता येते. परंतु केन्सच्या मते अर्थव्यवस्थेतील बचत आणि गुंतवणूक यातील समानता व्याजदराने होत नाही, तर उत्पन्न पातळीवर हा घटक समानता प्रस्थापित करू शकतो. कारण बचत ही उत्पन्नावर अवलंबून आहे आणि गुंतवणूक ही भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेवर अवलंबून असते. अर्थव्यवस्थेतील अपेक्षित उत्पन्न कमी असेल तर कमी व्याजदर अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊ शकत नाही. जर बचत ही गुंतवणुकीपेक्षा जास्त असेल तर समाजाचा खर्च कमी राहून वस्तूची मागणी कमी व पुरवठा जास्त राहील. त्याचा परिणाम उत्पादन, उत्पन्न, रोजगार व गुंतवणूक घटण्यात होईल. उत्पन्नातील घटीमुळे बचत कमी होऊन ती गुंतवणुकी एवढी होईल. थोडक्यात बचत आणि गुंतवणूक यातील समानता व्याजदराने नव्हे तर उत्पन्न पातळीतून होत असते, अशी टीका केन्सने केलेली आहे. त्यानंतर पुढची टीका केली आहे. पैशाची मागणी फक्त विनिमय व खबरदारी हेतूसाठी नसते. सनातन अर्थशास्त्रज्ञांनी जो रोजगारविषयक सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये पैशाची मागणी फक्त विनिमय व खबरदारी हेतूसाठीच त्यांनी गृहीत धरली. इतर कारणांसाठी पैशाची मागणी केली जात नाही असं त्यांनी म्हटलं. परंतु केन्स हे अमान्य करतो. केन्सच्या मते पैशात रोखता हा गुण आहे आणि रोखता असल्यामुळे मूल्य संग्रहाचं उत्तम साधन म्हणून त्या ठिकाणी पैशाची मागणी केली जाते. तसंच पैशाची मागणी सट्टेबाजीच्या हेतूने देखील केली जाते. त्यामुळे विशिष्ट पातळीपेक्षा व्याजदर जर कमी होत नसतील तर पैशाची मागणी संपूर्ण अलौकिक असते. म्हणजेच पैसा विनिमय माध्यमाच्या कार्याबरोबरच मूल्य संग्रहाचे साधन आणि सट्टेबाजीच्या हेतूने पैशाची मागणी अशा इतर कारणांसाठी सुद्धा पैशाची मागणी केली जाते. ह्या कारणांकडे सनातन अर्थशास्त्रज्ञांनी लक्ष दिले नाही तर त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे, अशी टीका केन्सने केलेली आहे. त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे. पैसा निष्क्रिय असतो हे सनातन अर्थशास्त्रज्ञांचे मत अयोग्य. बघा, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी काय म्हटलेलं आहे. रोजगार सिद्धांत मांडताना त्यांनी पैसा तटस्थ मांडला. तटस्थ म्हणजे काय, निष्क्रिय. तो कुठल्याही स्वरूपाचं कार्य करणार नाही, तो तटस्थ स्वरूपाची भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहे. परंतु केन्सच्या मते वेतन कपातीमुळे रोजगार वाढण्याऐवजी बेकारी वाढत जाते. केन्सच्या मते अर्थव्यवस्थेत उत्पन्न, रोजगार, बचत व गुंतवणूक यांच्यातील समतोल वास्तव घटकाच्या परिणामातून होतो. परंतु केन्स काय म्हणतात, वास्तव घटक व चलनी घटक अशी विभागणी करणं योग्य नाही. जेव्हा पैशाचा पुरवठा वाढतो तेव्हा व्याजदर घटतो आणि त्यातून गुंतवणूक वाढते. तसंच उत्पन्न व उत्पादनही वाढते. उत्पादन घटकांच्या किमती आणि वेतन दरात वाढ घडून येते. या सर्वांचा परिणाम म्हणून वस्तूच्या किमती वाढतात.
म्हणजेच हा सगळा परिणाम कशामुळे घडून आला, तर पैशामुळे घडून आला. आणि हा सगळा परिणाम जर पैशामुळे घडून येत असेल तर पैसा निष्क्रिय असू शकत नाही. पैसा हा क्रियाशील आहे, त्याच्यामुळे पैसा हा निष्क्रिय नसून क्रियाशील आहे, अशी टीका केन्सने केलेली आहे. त्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे, पिगूचे वेतन कपात धोरण केन्सला मान्य नाही. आता पिगूच्या मते वेतन कपातीमुळे श्रमिकाची बेकारी दूर होते आणि पूर्ण रोजगार प्रस्थापित होतो. आता पिगूंनी काय म्हटलेलं आहे की आपण जर वेतन कपात केली, आपण वेतन कमी केलं तर काय होतं की काही श्रमिक कमी वेतनावर काम करण्यासाठी तयार नसतात. मग ते तयार नसल्यामुळे काय होतं की ते स्वतःच्या इच्छेने बेकारी स्वीकारतात. त्याला आपण बेकारी म्हणत नाही अर्थशास्त्रामध्ये. ते जर स्वेच्छेने काम करण्याची जर त्यांची इच्छा नसेल तर त्याला आपण बेकारी म्हणत नाही. म्हणून वेतन कपात जर केली तर बेकारी कमी होते असं पिगू यांनी मांडलं आणि पूर्ण रोजगार प्रस्थापित होतो. परंतु केन्स काय म्हणतात, वेतन कपातीमुळे रोजगार वाढण्याऐवजी बेकारी वाढते. ती कोणती बेकारी वाढली? ऐच्छिक बेकारीमध्ये वाढ घडून आल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. केन्सने वेतन दर लवचिकतेच्या धोरणावर सैद्धांतिक व व्यावहारिक दृष्टीने आक्षेप घेतले आहे. व्यावहारिक बाजूने कसा आक्षेप घेतला आहे, तर आधुनिक काळात कामगार संघटना प्रबळ असल्याने वेतन कपात स्वीकारणार नाही. प्रत्येक उद्योगांमध्ये, प्रत्येक घटकांमध्ये संघटना आहे कर्मचाऱ्यांच्या. ह्या संघटना वेतनवाढ स्वीकारतात पण वेतन कपात स्वीकारत नाहीत. ते वेतन कमी करू देत नाहीत आणि त्याच्यामुळे हा विचार अयोग्य स्वरूपाचा आहे. आणि सैद्धांतिक विचार जर आपण पाहिला तर सैद्धांतिक विचारामध्ये काय म्हटलेलं आहे, वेतन कपातीमुळे कामगारांची खरेदी शक्ती कमी होऊन प्रभावी मागणीत घट होते. काय झालं, वेतन कपात केली, वेतन कमी मिळायला लागलं, खरेदी शक्ती कमी झाली, म्हणजे खर्चशक्य उत्पन्न कमी झालं. खर्चशक्य उत्पन्न कमी झाल्यामुळे मागणी कमी झाली. मागणी कमी झाली तर उत्पादन पडून राहतं, पुरवठा वाढतो, त्याला मागणी निर्माण होत नाही. मागणी निर्माण नाही झाली, पुरवठा पडून राहिला तर काय होणार आहे, उत्पादन कमी केलं जाईल. उत्पादन कमी केल्यामुळे बेकारी वाढेल. म्हणजे काय झालं, तर वेतन कपात केल्यामुळे बेकारी वाढते, पूर्ण रोजगार निर्माण होत नाही. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं, आपल्याला जर पूर्ण रोजगार निर्माण करायचा असेल तर प्रभावी मागणीत वाढ करूनच रोजगार वाढवता येऊ शकतो. तसा रोजगार आपण वाढवू शकत नाही. त्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे, पूर्ण रोजगार प्रस्थापित करण्यासाठी सरकारी हस्तक्षेप आवश्यक. सनातन अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये जर असमतोल निर्माण झालेला असेल तर तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो आणि तो आपोआप समतोलात येत असतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील सर्वच उत्पादक घटकांचा पूर्ण वापर होऊन अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार प्रस्थापित होतो. त्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. सरकारने हस्तक्षेप केला तर अर्थव्यवस्थेचा समतोल बिघडून बेकारी निर्माण होते, असं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे. परंतु केन्स काय म्हणतात, सरकारने हस्तक्षेप केला नाही तर बेकारीची समस्या कधीच सुटणार नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन घटकांचा पुरेपूर वापर होत नाही. सरकार खाजगी गुंतवणुकीला आधार म्हणून सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करून रोजगार वाढीला हातभार लावू शकते. कायदा करून कामगार संघटनांना मान्यता, किमान वेतन कायदा, सामाजिक सुरक्षा योजना इत्यादीद्वारे सरकार हस्तक्षेप करून बेकारी दूर करू शकते. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील साधनसामुग्रीचा पुरेपूर वापर करून पूर्ण रोजगार प्रस्थापित करण्यासाठी केन्स सरकारी हस्तक्षेप आवश्यक मानतात. त्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे, दीर्घकाळाचा विचार अयोग्य. सनातन अर्थशास्त्रज्ञांनी दीर्घकाळात अर्थव्यवस्थेचा पूर्ण रोजगार पातळीला आपोआप समतोल प्रस्थापित होतो असं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. म्हणजेच दीर्घकाळातच सिद्धांत खरा ठरू शकेल, अल्प काळात खरा ठरणार नाही. परंतु केन्सच्या मते
दीर्घकाळात आपण सर्वजण मृत असू शकतो. त्याच्यामुळे अल्पकाळ महत्त्वाचा आहे. केन्सच्या मते सनातन अर्थशास्त्रज्ञांनी आवडीनिवडी, सवयी, उत्पादक तंत्र व श्रमाचा पुरवठा इत्यादी गोष्टी स्थिर मांडल्या, परंतु बेकारी निर्मूलनात गुंतवणूक या घटकावर अधिक भर द्यायला पाहिजे होता. तो भर या सिद्धांतामध्ये देण्यात आलेला नाही. अशा पद्धतीने केन्सने सनातन रोजगारावर कडाडून टीका केली आणि स्वतःचा रोजगारविषयक सिद्धांत त्याच्या द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण या सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.